डॉक्टर म्हणजे आतेबाईला रोजच्या घरातल्या कामांसाठी सुद्धा मदत घ्यावी लागेल? हो, लागू शकते. नाही, एरवी ठीक आहे, पण त्या घरातून बाहेर पडताना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवलं पाहिजे. कधी कधी असा पेशंट त्याचं नाव, गाव, स्वतःची खोली, स्वतःची जागा सगळं काही विसरतो. त्यामुळे आत्याबाई खोलीतून बाहेर येणार असतील तर तुमच्यापैकी सतत कोणीतरी त्यांच्याबरोबर राहायला हवं. हो, पण त्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन. आणि मुख्य म्हणजे तुम्ही खचून जाऊ नका. तुम्हीच अशा मूडमध्ये राहिला तर आत्याबाईंना कोण सांभाळणार? त्यांचं उरलेलं आयुष्य सुखाचं जाण्यासाठी आता तुम्हीच प्रयत्न करायला हवेत. हां, आता आपल्या दृष्टीने एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. अशा पेशंटच्या बाबतीत त्यांची शॉर्ट टर्म मेमरी अफेक्ट होत असली तरी लॉंग टर्म मेमरी बऱ्याचदा शाबूत राहते. आणि बऱ्याचदा काही विशिष्ट गोष्टीमध्ये मेमरी लॉस हा परमनंट नसतो, टेम्पररी असतो. त्यामुळे त्या ज्या गोष्टी विसरल्या आहेत त्या त्यांना पुन्हा आठवण्याची शक्यता आहे. हां, पण फक्त शक्यता आहे, असं होईलच असं नाही. पण होप्स ठेवायला काय हरकत आहे? तुम्ही अगदीच निराश होऊ नका. त्यांचं मेडिकेशन व्यवस्थित सुरू राहील याची काळजी घ्या. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. येतो. जानकी, असा धीर सोडू नकोस. तुला जितकं दुःख झालंय त्यापेक्षा जास्त दुःख मला होतंय. याच आत्याबाईच्या अंगा खांद्यावर खेळलोय मी. लहानपणापासून तिचाच आदर्श माझ्या समोर होता. ती आत्याबाई अशी आजारी पडलेली मला नाही आवडत आहे. पण आपल्यापैकी प्रत्येकानंच ही गोष्ट कुठेतरी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या जवळचा माणूस वयोपरतोय, कधी ना कधी तरी आजारी पडणार आणि कधी ना कधी ते आपल्याला सोडून जाणार. आपण फक्त एवढंच करू शकतो की आत्याबाईला जे काही झालंय त्याची तिला कधीही जाणीव होणार नाही याची काळजी घ्यायची. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिचं आयुष्य सुखानं जाईल, समाधानानं जाईल याचीच आपल्याला काळजी घ्यायची.
आत्याबाई अगं ये ना ये बाई, बैस बैस. कशी आहे तुमची तब्येत? ठणठणीत. अहो मग मला असं कळलं की डॉक्टर आले होते तुम्हाला तपासायला. तेच तर सांगतेय नरसिंहाला. ऐकतोय कुठे? तू वामन येत असलास ग. बरं डॉक्टर काय म्हणाले? माझ्याशी कुठे काय बोलत होते? नेहमीचेच प्रश्न सगळे. नाव काय, गाव काय, घराचा पत्ता आठवतोय का, काय शाळा आहे का ही? पण या वेळेला मी अजिबात त्रास करून घेतला नाही. म्हटलं विचारा, काय विचारायचंय ते विचारा. का ग, डॉक्टर काय म्हणाले का माझ्या तब्येतीबद्दल? छे छे, अहो त्यांचं तर म्हणणं आहे की तुमची तब्येत अगदी व्यवस्थित आहे, तुम्हाला काहीही झालं नाही. बघा, म्हणजे मी म्हणत होते तसंच झालं ना. आता मी ठणठणीत आहे हे सांगायला डॉक्टर कशाला पाहिजे? चांगली हिंडतीये फिरतीये. आत्याबाई, भाऊजींना तुमची जरा जास्तच काळजी वाटते ना, म्हणून त्यांनी डॉक्टरांना बोलावलं असेल. अगं पण मी किती सांगितलं त्याला, पटेल तर ना. आता डॉक्टरनी सांगितलंय ना, आता पटेल बघ बरोबर. बरं आत्याबाई, आता सगळ्या तपासण्या करून झाल्या आहेत आणि त्यात काहीही निघालं नाहीये, हे मात्र बरं झालं. आता सगळा प्रश्न मिटलाय. बरं झालं ग बाई, डोक्याचा ताप तरी गेला. रोज आपलं नरसिंहाने यायचं आणि मला औषधं घ्या म्हणून आग्रह करायचा. हे चक्र तर थांबलं. म्हणजे आता भाऊजींच्या लग्नाची तयारी सुरू करायला हरकत नाही. त्यांना तुमच्या तब्येतीची काळजी होती, आता तीही मिटली. आत्याबाई, तुम्ही त्यांना 15 दिवसांची मुदत दिलीये ना? मग काय करणार? तो स्वतः मुलगी बघायला तयार नाही, प्रत्येक वेळेला नवीन कारण. मग दिली 15 दिवसाची मुदत. आता बघते ना कसं लग्न करत नाही ते. चला, म्हणजे आता लग्नाची तयारी करायला हवी. किल्लेदारांच्या घरातलं हे मोठं लग्न असणार आहे आणि ही तयारी काही 2-3 दिवसात होणार आहे का? धूमधडाक्यात झालं पाहिजे हे लग्न. आणि किल्लेदारांच्या घराण्याला शोभेल अशीच सून आपल्या घरात यायला हवी, हो की नाही आत्याबाई? आता मीच सगळी जबाबदारी घेतली. 15 दिवसाच्या आत आपल्याला नरसिंहाला बोहल्यावर चढवायचंय आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. हो, अहो तुम्ही कधीही मला सांगा, मी कायम तुमच्या बरोबर आहे. तुमच्या आत्याबाईंचा आजार बरा होण्यातला नाही, उलट त्यातल्या कॉम्प्लिकेशन्समुळे आत्याबाई जास्त वर्ष जगू शकणार नाही. मी चेकअप करताना माझ्या लक्षात आलं की त्या काहीच लॉजिकली बोलत नाहीयेत. काय असतं, अशा आजारामध्ये पेशंटच्या मेंदूमधील पेशी हळूहळू डिटोरिएट होत जातात. त्या पेशी नष्ट होऊ लागल्या की पेशंट हळूहळू डिसेबल होत जातो आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. आत्याबाईंना त्रास होईल असं वातावरण शक्यतो निर्माण करू नका, म्हणजे त्यांचं उरलेलं आयुष्य सुखाचं जाईल. आणि ट्रीटमेंट सुरू ठेवा, ती बंद होता कामा नये. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हत्तीच्या हातात जर का आता काहीच दिवस उरले असतील तर जास्तीत जास्त तिच्या मनासारखं वागत राहणं, ह्या गोष्टीकडे आता आपण लक्ष द्यायला पाहिजे. तिच्या मनासारखे म्हणजे कसे? तिने 15 दिवसांची मुदत दिली आहे. 15 दिवसात मी लग्न करू? तसं नाही दादा, पण काहीतरी वेगळा विचार करावा लागेलच ना. काही वेगळा विचार करण्याची गरज नाहीये. जे आहे ते तिला खरं खरं सांगायचं. म्हणजे त्यांना हे सांगायचं की आपलं लग्न झालंय? हो, आणि जर ती विसरली तर तिला दररोज पुन्हा पुन्हा सांगायचं. दुसरी काही कामं केली नाहीत तरी चालेल, पण हे तिला दररोज सांगायचं. दादा, हे जे तू काही बोलतोयस ना, हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. रोज सकाळी उठून तिला तुमचं लग्न झालंय हे सतत सांगत राहायचं, ह्या सगळ्याचा तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करतोयस का तू? अरे काहीच दिवस आहेत तिच्या हातात, ते तरी आनंदात घालवू देत तिला. सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत वामन. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगू नकोस. वामन दादा, तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे. मला हे पटतंय की आत्याबाईंचे शेवटचे दिवस आनंदात समाधानाने जायला पाहिजेत,
पण म्हणून याचं लग्न लावणार आहोत का आपण? वामन दादा, असं करता येणं कसं शक्य आहे? आणि त्यांनी प्रश्न सुटणार आहेत का? यावर काहीच वेगळा उपाय नाही का असू शकत? काहीतरी वेगळा मार्ग असेल. थोडक्यात काय की आपल्याला वेगळा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. हो, मी तेच म्हणतीये, पण कुठला मार्ग? अमरनाथ, काहीही करून या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलंच पाहिजे, तेही लवकरात लवकर. आपल्या कोणाचकडे जास्त वेळ नाही आता. तुम्हाला राग येणार नसेल तर मी काहीतरी सुचवू. आपण तुमचं पुन्हा लग्न केलं तर? अल्झायमर या आजाराविषयी आपल्याकडे तेवढा अवेअरनेस नाहीये. तो पूर्णपणे बरा होण्याचे चान्सेसच नसतात. तुम्हाला या आत्याबाईंची परिस्थिती समजून घेणं खूप कठीण जात असेल आणि यापुढेही ती जास्तच कठीण होत जाणार आहे. पण तुम्हाला वास्तव स्वीकारावंच लागेल. डॉक्टर बरोबर म्हणाले. आत्याबाईंचं उरलेलं आयुष्य चांगल्या प्रकारे कसं घालवता येईल हे बघितलं पाहिजे. त्यासाठी एक गोष्ट करावीच लागेल आणि त्याबद्दल मला यांच्याशी बोललं पाहिजे. डॉक्टरांकडे जायचं होतं ना? कधी? त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. आत्याबाईच्या काही टेस्ट करायच्या आहेत. मी बोलतो डॉक्टरांशी. मी पण येऊ ना? ये, तू, मी आणि वामन आपण सगळेच जाऊया. आत्याबाईंनी जी 15 दिवसांची मुदत दिली आहे त्याबद्दल काय विचार केलाय तुम्ही? तुम्हाला राग येणार नसेल तर मी काहीतरी सुचवू. आपण तुमचं पुन्हा लग्न केलं तर? काय म्हणते ऐकून तरी घ्या. जानकी, तुझं हे म्हणणं मी कधीच ऐकून घेऊ शकत नाही, कारण मला ते पटू शकत नाही. आत्याबाईंच्या आनंदासाठी त्या हट्ट करतायत म्हणून जर तुमचं खोटं खोटं लग्न लावून दिलं तर? खोटं लग्न म्हणजे नक्की काय जानकी? आत्याबाईंचा हट्ट आहे ना तुमचं लग्न लावून द्यायचं म्हणून. त्यांनी 15 दिवसांची मुदत सुद्धा दिली. त्यांना बरं वाटावं म्हणून खोट्या खोट्या लग्नाचा देखावा निर्माण करायचा, एवढंच माझं म्हणणं आहे. जानकी, तुझं तुलाच कळत नाहीये तू काय बोलतेस ते. हा काय भाऊला भाऊलीचा खेळ आहे का? पण आत्याबाईंसाठी. जानकी, आत्याबाईंसाठी काय किंवा अजून कोणासाठी मी लग्न करणार नाही. त्यापेक्षा वामनने अजून एक पर्याय सुचवलाय. आत्याबाईला आपण एखाद्या नर्सिंग होम मध्ये ठेवायचं, जेणेकरून तिचं जेवण खाण, तिची औषधं या सगळ्याकडे नीट लक्ष दिलं जाईल. घरात ती वेळच्या वेळी जेवत नाही, औषधं घेत नाही, खाली फेकून देते, या सगळ्या गोष्टी तरी टळतील. नाही,
मला हा पर्याय मान्यच नाहीये. आत्ता आत्याबाईंना सगळ्यात जास्त आपली गरज आहे. आपण आहोत ना सगळे. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ. मी आहे, मी सगळी काळजी घे. त्यांना या घरापासून कुठेही दूर पाठवायचं नाही. आणि नाही म्हणजे नाही. ठीक आहे, तसा हा पर्याय मला काय किंवा अमनला काय पटला नव्हताच. पण मग आत्याबाईंनी जी अट घातली आहे त्याचं काय करायचं? मी म्हणतेय माझ्या खऱ्या किंवा खोट्या लग्नाचा विषय सुद्धा काढू नकोस. आपण वामनदादांशी बोलून मग काय ते ठरवूया. ठीक आहे. तर बघा, मला असं सुचतंय, वाटतंय, करायचंच असेल तर मग ते जानकीशीच पुन्हा एकदा करून दिलं तर काय हरकत आहे? दादा, अरे काय बोलते ही? जानकी, नक्की काय बोलतेस तू? बघ, ती जे बोलते ते तू ऐकलंयस आणि मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही, कारण मला ते पटलेलं नाही आणि पटणार नाही. तुला जे काही विचारायचं ते तिला विचार. दादा, दादाचं परत लग्न करायचं तू काय कल्पना मांडतेस? अगं, जरा तरी प्रॅक्टिकल विचार करायला नको का? माझंही म्हणणं तुझ्यासारखंच आहे. थोडं अवघड आहे ग पटायला. वामनदादा, मी काय म्हणते ऐकून तरी घ्या. आत्याबाईंच्या समाधानासाठी यांच्या लग्नाचं फक्त नाटक करायचं. खोटं खोटं लग्न लावून द्यायचं यांचं. वामन, तू काय तिच्या नादाला लागलायस? सोडून द्या या कल्पना. उगाच वेळ वाया घालवू नकोस. नाही, बरोबर आहे तुझं, पण ती काय म्हणते एवढं तरी ऐकून घेऊया. म्हणजे आता ती म्हणते तर काय नक्की म्हणायचंय तुला? मला एवढंच सुचलंय, पण काय करायचं, कसं करायचं ते नाही कळत म्हणून तर तुम्हाला बोलवलंय. दादा, आता ही म्हणत असेल की तुझं आय मीन लग्न करायचं परत, तर मग बघा, मला असं सुचतंय, वाटतंय, करायचंच असेल तर मग ते जानकीशीच पुन्हा एकदा करून दिलं तर काय हरकत आहे? म्हणजे एक विचार म्हणून ना फक्त. खरंच खूप चांगली कल्पना आहे ही. आम्हाला सुचलंच नव्हतं बघा, म्हणून तुम्हाला बोलायला इकडे बोलवलं होतं. म्हणजे तुमचं लग्न झाल्यासारखं सुद्धा दाखवता येईल आणि पुन्हा एकदा मी किल्लेदारांच्या घरची सून सुद्धा होईल. काय दादा, पटतंय का? म्हणजे हे तरी मान्य होईल का? मला वाटतं वामन, आपण एक नाटक कंपनीच काढूया आणि चेहऱ्याला रंग फासून गावभर नाटकं करत फिरूया. असली पोरकट नाटकं. एकदा तुझं लग्न, एकदा माझं लग्न चालू राहील, हा, वर्षानुवर्ष. असं काय करतोस? आता हे जे काय चाललंय ते सगळं आता आत्यासाठीच तर करतोय ना. आत्याबाईची काळजी तुम्हा सगळ्यांपेक्षा मलाच जास्त आहे. पण त्यासाठी तुम्ही हे जे काही लग्नाचं नाटक म्हणता ना, ते मला अजिबात मान्य नाहीये. आणि जर माझ्या मताला या घरात काही किंमतच नसेल तर तुम्हाला घालायचा तो गोंधळ घाला. दादा, दादा, मला नाही वाटत दादाला ही कल्पना मान्य होईल. आपण दुसरा कुठला तरी पर्याय शोधूया. पर्याय शोधायला हरकत नाही ग, पण ही कल्पना खरंच बरी आहे. म्हणजे आत्यासाठी तरी. आपण एक काम करूया, दादाला पटवायचा प्रयत्न करूच या, पण त्याच्या आधी हे जर असं करायचं असेल तर आपल्या परीने त्याची तयारी तर चालू करूया. फक्त वामनदादा, मला एकच प्रश्न पडलाय. एक वेळेस हे सुद्धा तयार होतील, पण आत्याबाईंना कसं सांगायचं आपण? म्हणजे ह्यांचं लग्न एका मोलकरीनिशी कसं ना लावून देतील त्या? आमचं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालं तुम्हालाही चांगलं माहिती आहे. म्हणजे काय आहे,
तुमच्या लग्नाच्या वेळेला जी परिस्थिती होती ती परिस्थिती पुन्हा तिच्या समोर उभी करावी लागणार. मग आहे, अवघड आहे. बघतो मी, वाकणीसांशी बोलून बघतो. हा, पण ही कल्पना चांगली आहे.